चला, करणी राशी किंवा रॅडिकल एक्सप्रेशन्स पुन्हा लिहिण्याचा आणि त्यांना सोपं रूप देण्याचा थोडा सराव करूया. हे सर्व खान अकॅडमीमधून घेतलेले आहेत आणि इथे असं सांगितलं आहे की करणी चिन्हाच्या आतील जे पूर्ण सर्व अवयव आहेत ते काढून राशीला सोपं रूप द्या आणि पदांची बेरीज किंवा वजाबाकी करा. जर राशीला आणखी सोपं रूप देता येत नसेल तर ती जशी आहे तशीच लिहा. ठीक आहे, चला पाहूया. आता इथे आपण काय करू शकतो? आपल्याकडे ऋण वर्गमूळ 40 आहे. ठीक आहे, ऋण वर्गमूळ 40 आणि त्याच्यानंतर आहे आपल्याला अधिक वर्गमूळ 90. आता विचार करूया, 40मध्ये कोणते पूर्ण वर्ग आहेत? मला लगेच लक्षात येतं की याला 4ने भाग जातो आणि 4 ही एक पूर्ण वर्गसंख्या आहे. त्यामुळे हे ऋण वर्गमुळात 4 गुणिले 10 होईल, नाही का? आणि अधिक दुसऱ्या वर्गमुळाचा विचार केला तर मला दिसतं की याला 9ने भाग जातो. तर 9 हा एक पूर्ण वर्ग आहे, त्यामुळे वर्गमुळात 9 गुणिले 10. आणि जर आपण येथील 10कडे पाहिलं तर 10मध्ये कोणतेही पूर्ण वर्ग अवयव उरलेले नाही आहेत. जर तुम्हाला 10चे मूळ अवयव पाडायचे असतील तर ते 2 गुणिले 5 येतील. त्यामुळे 10मध्ये कोणतेही पूर्ण वर्ग नाही आहेत आणि मग इथून आपण पुढे जाऊ शकतो. हे आपण वजा वर्गमुळात किंवा ऋण वर्गमुळात 4 गुणिले 10 अधिक वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 10 असं लिहू शकतो. आणि जेव्हा मी वर्गमूळ म्हणतो तेव्हा मी मुख्यत्वे धन वर्गमूळ गृहीत धरत असतो. तर हे 4चे धनवर्गमूळ आहे. ठीक आहे, आणि त्याला ऋणचिन्ह आहे. थांबा, हे स्पष्ट होण्यासाठी मी वेगळ्या रंगात लिहितो. तर बघा, हे 4च्या वरती मला काय 2 लिहिता येतील आणि वर्गमूळ 9च्या वरती 3 लिहिता येतील. त्यामुळे हे ऋण 2 वर्गमुळात 10 अधिक 3 वर्गमुळात 10 अधिक 3 वर्गमुळात 10 असं लिहिता येईल. आता जर माझ्याकडे एखाद्या गोष्टीचे ऋण 2 असतील आणि त्यात मी त्याच गोष्टीचे 3 मिळवले तर मला काय मिळेल? मला त्या गोष्टीचा 1 मिळेल, म्हणजेच 1 वर्गमुळात 10. ही शेवटची पायरी कदाचित लगेच समजणार नाही. ठीक आहे, मी याला थोडं सोपं करून सांगतो. मी हे अशा प्रकारे लिहू शकतो बघा. मी हे 3 वर्गमुळात 10 3 वर्गमुळात 10 वजा 2 वर्गमुळात 10 असं लिहू शकतो. यावरून तुम्हाला थोडं अधिक स्पष्ट होईल. जर माझ्याकडे एखादी गोष्ट 3 वेळा असेल आणि मी त्यातून तीच गोष्ट 2 वेळा काढून घेतली आणि या उदाहरणात तीच गोष्ट म्हणजे वर्गमुळात 10 आहे, तर माझ्याकडे ती गोष्ट फक्त एकदाच उरेल, नाही का? तर माझ्याकडे ती गोष्ट आहे 1 वर्गमुळात 10, ज्याला आपण नुसतं वर्गमुळात 10 असे लिहू शकतो. याचा विचार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे आपण इथून वर्गमुळात 10 सामायिक काढू शकतो बरं का. म्हणजेच वितरणाचा गुणधर्म उलट्या पद्धतीने वापरणे, म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी उलट्या पद्धतीने वापरणे. ते वर्गमुळात 10 कंसात 3 वजा 2 असं लिहिता येईल, जे अर्थातच कंसामध्ये 1 येतं. त्यामुळे तुमच्याकडे फक्त वर्गमुळात 10 उरतं. तर या संपूर्ण राशीला सोपं रूप दिल्यावर वर्गमूळ 10 मिळतं. चला, आणखी काही उदाहरणं सोडवूया. तर इथे सांगितलेलं आहे की करणी चिन्हाच्या आतील जे पूर्ण वर्ग अवयव आहेत ते काढून राशीला सोपं रूप द्या आणि पदांची बेरीज किंवा वजाबाकी करा. थोडक्यात तीच पद्धत आहे. ठीक आहे, चला पाहूया आपण काय करू शकतो. हे फारच रंजक आहे बरं का. आपल्याकडे वर्गमुळात अर्धा दिलेला आहे इथे आणि गणित आहे वर्गमुळात 180 गुणिले वर्गमुळात अर्धा. मग हे संपूर्ण वर्गमुळात 180 गुणिले अर्धा असंच लिहिण्यासारखं आहे, नाही का? आणि हे थेट आपल्या घातांकांच्या नियमांमधूनच आलेलं आहे. तर मी लिहू शकतो 180चं वर्गमूळ गुणिले अर्ध्याचं वर्गमूळ बरोबर 180 गुणिले अर्धा या संपूर्ण गोष्टीचं वर्गमूळ. आता मी याला लिहू शकतो 180चा अर्धा घात गुणिले अर्ध्याचा अर्धा घात. आता हे तुम्हाला जास्ती परिचयाचं वाटेल. जे मला बरोबर लिहिता येईल 180 गुणिले अर्धा या कंसाचा अर्धा घात. लक्षात ठेवा, वर्गमूळ घेणे म्हणजेच एखाद्या संख्येचा अर्धा घात घेणे, नाही का? त्यामुळे इकडे हे वर्गमुळात 180 गुणिले अर्धा म्हणजेच काय येईल? वर्गमुळामध्ये 90. आता वर्गमुळात 90 याला मी कसं लिहू शकतो? वर्गमुळात 9 गुणिले 10, नाही का? आपण आधीच्याच गणितामध्ये याला सोपं रूप दिलं होतं, तर वर्गमूळ 9 गुणिले वर्गमूळ 10 असं आपण याला लिहू शकतो, नाही का? आणि वर्गमूळ 9 असतं 3, त्याच्यामुळे आपण याला लिहू शकतो 3 वर्गमूळ 10 आणि आपलं उत्तर आलं 3 वर्गमूळ 10. चला पुढे जाऊया. माझ्याकडे या प्रकारातील अजून एक उदाहरण आहे बरं का. आणि नेहमीप्रमाणे मी सोडवण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ थांबा आणि हे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण वर्ग असलेले सर्व अवयव काढून राशीला सोपं रूप द्या. ठीक आहे, ह्या त्याच सूचना आहेत ज्या आपण मागील काही उदाहरणांमध्ये पाहिल्या आहेत. चला तर मग पाहूया. जर मला याला सोपं रूप द्यायचं असेल तर हे मी असं लिहू शकतो. एका मोठ्या वर्गमुळात अंशामध्ये 128 म्हणजे काय? तर 64 गुणिले 2 ते होतात 28
आणि 64 हा पूर्ण वर्ग आहे म्हणून मी तो निवडलेला आहे. त्यामुळे अंशात मी 64 गुणिले 2 लिहिले आणि छेदामध्ये मी 9 गुणिले 3 लिहितो 27साठी. आणि या संपूर्ण गोष्टीला मी कसं लिहू शकतो? अंशामध्ये वर्गमूळ 64 गुणिले 2 भागिले पुन्हा एकदा एक वर्गमूळ छेदामध्ये 9 गुणिले 3. अंशामधल्या वर्गमुळात मी लिहू शकतो वर्गमूळ 64 गुणिले वर्गमूळ 2 आणि छेदामध्ये लिहू शकतो वर्गमूळ 9 गुणिले वर्गमूळ 3. आता 64चं वर्गमूळ असतं 8 आणि वर्गमूळ 9 असतं 3, त्याच्यामुळे मी लिहू शकतो 8 वर्गमूळ 2 छेद 3 वर्गमूळ 3, नाही का? किंवा आपण इथे अंशामधील वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3ला संपूर्ण वर्गमुळात 2 छेद 3 असंही मानू शकतो. त्यामुळे आपण हे 8 छेद 3 गुणिले वर्गमुळात 2 छेद 3 असंही लिहू शकतो. आणि हे उदाहरण सोडवण्याच्या या सर्व संभाव्य पद्धती आहेत. तर आपण हे असं लिहू शकतो. चला पाहूया, आपण करणी चिन्हातील सर्व पूर्ण वर्ग अवयव काढले आहेत का? हो. आणि आपण पदं एकत्रित केली आहेत का? तर हो. आपण इथे कोणतीही बेरीज किंवा वजाबाकी करत नव्हतो, त्यामुळे आपण खरोखरच फक्त करणी चिन्हातून पूर्ण वर्ग बाहेर काढले आहेत आणि मला वाटतं की आपण ते योग्यरित्या केलेलं आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की 8/3 गुणिले वर्गमुळात 2/3 हे आपलं उत्तर असेल आणि तुम्ही ते इतर पद्धतीने देखील मांडू शकता, ज्याचे समानच असेल. पण मला आशा आहे की हे तुम्हाला समजलं असेल.